आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात तासनतास काम करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत अशी तक्रार अनेकांकडून ऐकायला मिळते. या समस्येवर उपाय म्हणून 45 मिनिटाचा नियम 45 मिनिट रूल ही संकल्पना आता जागतिक स्तरावर लोकप्रिय होत आहे. ही पद्धत केवळ वेळ व्यवस्थापनापुरती मर्यादित नसून मानवी मेंदू आणि शरीराच्या नैसर्गिक कार्यपद्धतीवर आधारित एक प्रभावी तंत्र मानली जाते. पारंपरिक जास्त वेळ काम म्हणजे जास्त यश या संकल्पनेला छेद देत ही पद्धत एकाग्रतेने काम आणि नियोजित विश्रांती यांचा संतुलित वापर करण्यावर भर देते. सतत विश्रांती न घेता काम केल्यास डिसिजन फॅटिग म्हणजेच निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ लागते, कामाचा दर्जा घसरतो आणि मानसिक थकवा वाढतो. 45 मिनिटाच्या नियमामध्ये ठराविक वेळ पूर्ण एकाग्रतेने काम करायचे आणि त्यानंतर छोटा ब्रेक घ्यायचा अशी सोपी पद्धत आहे. या छोट्या विश्रांतीमुळे मेंदूला पुन्हा ऊर्जा मिळते आणि पुढील कामासाठी तो अधिक सज्ज होतो. त्यामुळे दिवसभरात कामाची गुणवत्ता टिकून राहते. या पद्धतीची मुळे अल्ट्राडियन रिदम्स या वैज्ञानिक संकल्पनेत आहेत. या सिद्धांतानुसार मानवी शरीर ठराविक चक्रात कार्य करते, ज्यामध्ये एक काळ उच्च कार्यक्षमतेचा आणि त्यानंतर थकव्याचा असतो. या नैसर्गिक चक्राचा योग्य उपयोग करून काम केल्यास उत्पादकता लक्षणीयरित्या वाढू शकते. अनेक तज्ज्ञ आणि जागतिक स्तरावरील व्यावसायिकांनी ही पद्धत स्वीकारल्याचेही पाहायला मिळते. 45 मिनिटे एकाग्रतेने काम केल्यानंतर 15 मिनिटांची विश्रांती घेणे या नियमाचा महत्त्वाचा भाग आहे. या वेळेत स्क्रीनपासून दूर राहून शरीराची हालचाल करणे, पाणी पिणे किंवा थोडी स्ट्रेचिंग करणे फायदेशीर ठरते. यामुळे मेंदू रिफ्रेश होतो आणि नव्या ऊर्जेसह पुढील काम करता येते. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत हा साधा पण प्रभावी नियम अवलंबल्यास केवळ कामाची गतीच नव्हे तर मानसिक आरोग्य देखील सुधारण्यास मदत होऊ शकते.